पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव आता नाराज आहेत की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली। क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव आहे असे भास्कर जाधव यांनी म्हटलंय। तर भास्कर जाधव यांची काही खंत असल्यास आज भेटून चर्चा करू अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। साळवींच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणामधले एकमेव आमदार भास्कर जाधवांनीही नाराजी दर्शवली आहे। क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव असल्याचं भास्कर जाधव म्हणाले। तर भास्कर जाधवांची काही खंत असल्यास आज भेटून चर्चा करू अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे। खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही। त्यांच्याशी आमची काली चर्चा झाली। आज आम्ही एकत्र भेटतो सगळे शिवसेना नेते आणि आम्ही काही कोणाची खंत असू त्याच्यावर आम्ही चर्चा करू। भास्कर जाधवांना शिंदेच्या शिवसेनेच्या उदय सामंतांनी अगोदरच पक्षात येण्याची ऑफर दिली आहे। आजही उदय सामंतांचा सूर जाधवांना ऑफर देण्याचा होता। उदय सामंत हल्ली माझ्याबद्दल आदरानं बोलतात असं जाधवांनी म्हटलंय। तर जाधवांचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचं दुर्दैव सामंतांनी ठाकरेंना या शब्दात टोला लगावलाय। की भास्करराव जाधव साहेबांनी जरी विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। उदय सामंत हे मला माहित नाही, परंतु हल्ली खरोखरच माझ्याबद्दल खूप मोठ्या आदरानं बोलतायत, आस्थेनं बोलतायत आणि म्हणून मी त्यांना एवढंच सांगेन की तुमचं हे प्रेम, तुमचा हा आदर असाच माझ्यावरती कायम ठेवा। त्यांचं नेतृत्व हे खरोखरच संघटन कौशल्याचं आहे। ते एखाद्या पक्षाची बाजू चांगल्या पद्धतीने मांडू शकतात। आता तसा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचं दुर्दैव आहे, भास्कर जाधवांचं। बावनकुळेंनी आता भास्कर जाधव प्रकरणामध्ये उडी घेतली आहे। आमच्या पक्षात कुणी जरी आलं तरी आम्ही त्यांना घेतो असं बावनकुळेंनी म्हटलंय। आमच्या पक्षात जर कोणी आता म्हटलं संघटन पर्वामध्ये आम्ही येतोय तर आम्ही त्यांना घेतो, पण आम्ही काही भास्कर जाधवबद्दल चर्चा नाही, त्यांच्याशी बोललो नाही। त्यांना त्या ठिकाणी कुठला निर्णय घ्यायचा त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे मला असं वाटतं या प्रकरणात काही अर्थ नाही। भास्करराव हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि ते काही अन्याय सहन करणारा तो नेता नाही आहे। निश्चितच भविष्याचा त्यांनी काही विचार केला असेल त्यांचं स्वागतच आहे। कोकणामध्ये शिंदेची शिवसेना सध्या ऑपरेशन टायगर राबवत आहे। मात्र यापुढे यात सतर्कता बाळगू असं नेते म्हणाले। अनेक मोठे नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, मी कुणाचंही नाव आता घेणार नाही असं सामंतांनी म्हटलंय। ऑपरेशन यशस्वी होऊन पेशंट बरा झाल्यानंतर ऑपरेशन टायगर बाबत सांगणार असं देसाईंनी म्हटलंय। माजी आमदार संपल्यानंतर आजी आमदारच राहतात ना। काल एक माजी आमदार झाले, उद्या एक माजी आमदार होतील, अजून 2-3 दिवसांनी माजी आमदार होतील, मग आजी आमदारच राहिले। आणि पक्षातले पक्षात प्रवेश करत नाहीत, जे बाहेर आहेत तेच प्रवेश करतात। त्यामुळे त्यांची नावं मला आता घ्यायची नाहीत। समोरची माणसं सावध होत आहेत आम्ही असं काही बोलल्यामुळे। त्यामुळे आम्ही आता ठरवलंय की ऑपरेशन यशस्वी झालं, पेशंट रूममध्ये शिफ्ट झाला आणि ठणठणीत बरा झाला की मगच सांगायचं ऑपरेशन झाले म्हणून, तोपर्यंत सांगायचंच नाही। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मात्र ऑपरेशन टायगरमध्ये तथ्य नसल्याचं सांगतात। शिंदेच्या शिवसेनेकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत असं विनायक राऊतांचं म्हणणं आहे। सन्माननीय भास्करराव जाधव हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला सर्वांना आदरच आहे। शिंदेच्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्याकडे असलेल्या बेसुमार पैशाचा वापर करून ज्या बातम्या पेरल्या जात आहेत, आमदार फुटतील, खासदार फुटतील, पदाधिकारी फुटतील, त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही। भास्कर जाधव कोकणामध्ये ठाकरेंचे एकमेव आमदार उरलेत। त्यांनी ही नाराजी दर्शवल्यानं ठाकरेंची शिवसेना अडचणीत आली आहे।